तर मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ एकदम ट्रेंडिंग अशा मराठी सॉन्गवर मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ एडिट केलाय। साजन या सॉन्गवर मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ एडिट केलाय। खूप कडक अशी कन्सेप्ट आपण आजच्या व्हिडिओमध्ये रेडी केले मित्रांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तुम्हाला अलाइट मोशन जो ॲप आहे तुम्हाला आपल्या स्क्रीनवर दिसत आहे, त्याला तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा ओपन करायचं आहे। ओपन करायच्या आधी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या आजच्या व्हिडिओच्या जायचं आहे आणि त्यानंतर तिथे तुम्हाला काय करायचं आहे, जे काही प्रीसेट मी दिले बीटमार्क आणि शेक इफेक्ट हे तुम्हाला पहिल्यांदा इनपुट करून आपल्या अलाइट मोशनमध्ये घ्यायचे आहेत। त्यानंतर लागणारं मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। आणि मित्रांनो, मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम आलं आणि अलाइट मोशन ॲप जर तुमच्याकडे नसेल तर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्राम चॅनल डेली मटेरियल आणि अलाइट मोशन जो ॲप आहे तो फ्रीमध्ये दिलेला आहे मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, स्क्रीनवर आपला अलाइट मोशन जो ॲप आहे त्याला ओपन करून घेऊया। त्यानंतर अलाइट मोशनमध्ये तुम्ही घेतले असतील जे प्रीसेट, 2 प्रीसेट मी सांगितले बीटमार्क आणि शेक इफेक्ट, ते इनपुट करून घेतल्यानंतर मला खाली प्लस आहे, प्लसच्या साईडला मित्रांनो प्रोजेक्टचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर हे 2 मी तुम्हाला जे प्रीसेट आहेत तुम्ही तुम्हाला सिलेक्ट करून दाखवतो। 1 नंबरचा त्यामध्ये तुम्हाला बीटमार्कचा प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे जे काय आपले जे काही बघू शकता रिलिक्स आणि लेयर्स आहेत ते तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून दिलेत। तर तुम्हाला इकडे आईचं लेफ्ट साईडला ऑप्शन दे आईज, ते तुम्हाला ऑन करून घ्यायचं पहिल्यांदा अशा प्रकारे त्यावर टॅप करून एकदा टॅप केलं की ते ऑन होऊन जातील अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे जे फोटो तुम्हाला दिसत आहे ग्रुपमध्ये, ते ग्रुपमधले फोटो तुम्हाला चेंज करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, तर वरतून ग्रुप अँड मार्क्स 1चा जो आहे जो लेअर आहे त्यावर क्लिक करूया आपण आणि सिंपली एडिट ग्रुप येऊन फोटोच्या लेअरवर क्लिक करून आणि इथे बघू शकता मित्रांनो कलर अँड फिलचे ऑप्शन जाऊन हे नंबर दिसत आहे, नंबरचे ऑप्शन क्लिक करून तुम्हाला तुमचा एक आवडता फोटो घ्यायचा आहे। पहिल्यांदा आपण आपला जो काय फोल्डर आहे तो ओपन करून घेऊया। आवडता फोटो घेण्यासाठी एक फोटो घेऊया, वरती प्लसवर क्लिक करून टाकूया। बघू शकता फोटो अशा प्रकारे चेंज करून घ्यायचे मित्रांनो। अशा प्रकारे हे 3 ते 4 ग्रुपचे लेअर आहेत, त्या ग्रुपमधले फोटो अशाच प्रकारे तुम्हाला चेंज करून घ्यायचे आहेत। काय करायचं आहे, ग्रुपच्या लेअरवर क्लिक करायचं, एडिट ग्रुप राहायचं आहे आणि मित्रांनो जो फोटोचा लेअर त्यावर क्लिक करून कलर अँड फिलचे ऑप्शन जाऊन आणि जे नंबरचे ऑप्शन त्यावर क्लिक करून मित्रांनो काय करायचं, एक फोटो घ्यायचे, वरती प्लसवर क्लिक करून टाकायचे। आपोआप फोटो अशा प्रकारे चेंज होऊन जाईल। ते ऑलरेडी जे काय 2-3 फोटो ते ऑलरेडी ॲड केले ते मी परत चेंज करत नाही बसत, ऑलरेडी ॲड केलेत। तुम्हाला कसं चेंज करायचं ते दाखवलं मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही चेंज करून घ्यायचं। त्यानंतर तुम्हाला पुढे येऊन जायचं मित्रांनो 11 सेकंद 10च्या बीटवर। यानंतर खाली प्लसवर क्लिक करायचं आणि मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन एक फोटो घ्यायचे। फोटो तुम्हाला फिल स्क्रीन करायचं असेल तुमचं तर वरती 3 डॉट दिलेत, त्यावर क्लिक करून फिल कंपोजर एरिया हा ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला असं तुमचा फोटो वाढून घ्यायचं आहे, फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे। यानंतर हा एक बाणाचा ॲरो दिला आहे, त्यावर एकदा क्लिक करून दुसऱ्यांदा क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत येऊन जायचं आहे आणि मित्रांनो फोटोचा लेअर वाढवण्यासाठी या दुसऱ्या नंबरचे ऑप्शन क्लिक करून फोटोचा लेअर अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला एक एक करून शेवटपर्यंत जेवढे बीट तुम्हाला ॲड करून देतात बीटनुसार मित्रांनो काय करायचं आहे, तुमचे फोटो तुम्हाला ॲड करायचे आहेत। तर पटकन आपण ॲड करून घेऊया। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला बघू शकता तुमचे फोटो ॲड करून झाल्यानंतर हा जो बॅकग्राऊंडला एक लेअर राहिला आहे बघू शकता शॅडो पेनच्या, त्यावर क्लिक करून तुम्हाला लॉंग प्रेस करून सर्व लेअरच्या वरती घेऊन टाकायचं आहे। यानंतर मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे, तर आता मित्रांनो बघू शकता तुम्हाला इथे डबल बीट दिसेल, तर बघू शकता इथे डबल बीट आहे। तर इथे काय करायचं आहे, या फोटोच्या लेअर असं क्लिक करून तुम्हाला इफेक्ट्सवर येऊन 3 डॉटवर जायचं नाही, ॲड इफेक्ट्सवर जायचं मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, ॲड इफेक्ट्सवर क्लिक करून सर्च बारमध्ये जायचं आहे, ब्लिंक हे जे काय आहे ते आपला इफेक्ट आहे तो सर्च करून घ्यायचा आहे। ब्लिंकवर क्लिक केल्यानंतर स्टँडर्ड सेटिंग क्लिक करायचं आहे आणि याची फ्रिक्वेन्सी जी आहे मित्रांनो ते तुम्हाला थोडी अशा प्रकारे 10% अशी ठेवून द्यायचं आहे बघू शकता। यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, याला असं ठेवायचं आहे। यानंतर आता तुम्हाला स्टार्टिंग लिहून मित्रांनो काय करायचं आहे, जिथून पहिला फोटो आपला स्टार्ट होतो तिथे यायचं आहे, इथे प्लसवर क्लिक करायचं आहे। मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन तुम्हाला हा जो पेंज दिला आहे तो पेंज ॲड करून शेवटपर्यंत लेअर वाढवून याची मॉन ट्रान्सफरमध्ये येऊन तुम्हाला याला खाली असं प्रकारे घेऊन टाकायचं बघू शकता मित्रांनो। यानंतर याची साईजसुद्धा वाढू शकता। यानंतर या प्रकारे ॲड करून झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, आपण जे फोटोज ॲड केलेत त्यांना शेक इफेक्ट अप्लाय करायचं आहे। त्यासाठी तुम्हाला इथून बॅक यायचं आहे। नंतर मित्रांनो शेक इफेक्टमधला जो प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे। शेक इफेक्टमध्ये एक फोटो दिला आहे, त्या फोटोला इफेक्ट्स मी तयार करून दिला आहे। त्या फोटोला असं क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे, इफेक्ट्सवर येऊन 3 डॉट जाऊन इफेक्ट कॉपी करायचं आहे। सिंपली तुम्ही बॅक येऊन मित्रांनो मेन जो आपला प्रोजेक्ट आहे त्याला ओपन करून घ्यायचं आहे। जिथून आपला पहिला फोटो स्टार्ट होतो तर पहिल्या फोटोला असं क्लिक करून इफेक्ट्सवर येऊन 3 डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करून टाकायचं आहे। अशाच प्रकारे तुम्हाला एक एक करून काय करायचं आहे मित्रांनो, जे शेवटपर्यंत आपण बीटनुसार जे फोटो ॲड केले त्या सर्व फोटोला तुम्हाला काय करायचं आहे, एक एक करून काय करायचं आहे मित्रांनो, अशा प्रकारे इफेक्ट्स अप्लाय करायला सुरुवात करायचं आहे। तर आपण काय करूया, पटकन इफेक्ट लावून घेऊया। तर मित्रांनो बघू शकता सर्व फोटोला आपला इफेक्ट लावून झाला आहे
आणि मित्रांनो आपला व्हिडिओ आहे तो आजचा इथे एडिट झाला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा व्हिडिओ एडिट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर पहिल्यांदा आला असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल, व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनल आपल्या फर्स्ट टाईम आला असेल, मी मागाशी सांगितलं, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकन असतं ते देखील ऑलवर सेट करून टाका मित्रांनो. तर हा एक्सपोर्ट करायचा असेल तुम्हाला व्हिडिओ तर वरती 3 डॉट आहेत, 3 डॉट नाही, सेटिंगचा ऑप्शन आहे, त्याच्या साईडला शेअरचा ऑप्शन, त्यावर क्लिक करा आणि एक्सपोर्ट करून घ्या.